नमस्कार सगळ्यांना. आज आहे माझं शूट आणि शूटमध्ये असणारी धमाल, मस्ती, मज्जा, दुःख सुख हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तसंच आता आम्ही पूजा केली आणि पूजा करून निघालो फर्स्ट सीनसाठी. आणि फर्स्ट सीन होता माझा मंदिरातच. आणि मंदिरात असं होतं की मला दादाला पाया पडून खाली उतरताना मला पडायचं होतं, पण खाली पडताना मात्र मला खूप त्रास झाला, कारण 1 टेकमध्ये मी पडतच नव्हते. पाहू शकता तुम्ही, अनेक टेक घेतले, तेवढं मला भमक्यात लागलं. पण बघू शकता कशा असतात आहेत. आणि आमचे DOP जे आहेत ना, त्यांच्या मिसेस बघा, तुम्हाला कामात लक्ष द्यायला लावले, तिथं रील्स बघत बसलेत बघा. परत बोलले मग असं समोर घेऊन बसणार. पहिल्या 2 लाईन वाचायच्या. आता ती त्यांचा रोल आहे, त्यांना सांगायचे काय काय. त्यांना घरने आपण कसं म्हणता? नाही त्यांना घरने आपण कसं म्हणता, ही आली हो ती आली हो, तिचे सगळी चिटकून बसलावं, हिचे सगळी चिटकून बसलावं. आता मला घे काम काय चिटकून बसायला सांगा. चला हे काम असतंय. चार लाईन नुसतं वाचून दाखवा. हा असं त्याला समजा असं. हा थोडं थोडं सांग काय होतंय. त्यांनी सुरुवातीच ऐकलं नाही. ते केसात ना हात जे फिरवणार आहेत का, त्याचा रोल आहे. त्यांचं समजून सांगा. विलन नाही बघून घ्या. विलन रोल समजून सांगा. विलन रोल पहिल्यांदाच करायला लागलं असं ना, हे काम सगळं हे करतो. नाही आता तुम्ही करायचं आहे. माझं ही काम आहे. म्हणायचं आता काय करायचं, 4 लाईनी वाचायच्या, समजून घ्यायच्या आणि पुन्हा सांगायचं की काय असेल ते. मी तुम्हाला ती सांगते, फोनवरून सांगते, तुम्ही यांना कसं काय कॉन्सेप्ट करताय सांगा बरं. तुम्ही तिकडे म्हणजे आयुष करताय, फिराय भेटते, कधी फिराय भेटते सांगा बरं. हा कधी फिरायचं माझं तोंडात बघून तर वाटतं 2-4 बाहेर गेले हा असं काय माझी इज्जत करणार. मी म्हणतो नुसतं रूम कडे येताना पाठीमागे विलन हाईट असेल, आता तुम्ही 2 जण असं तुम्ही हात धरलेला असणार आहे. सांगू पहिला कन्फ्युज होतील. दुसरा सीन सांगा. आधी रूम म्हटला का? हा घर बाजू पण बोलू ये जरा उघडं मराठीच बोलेन का बघा. बघायला पुढचं पुढे थांबू ना बाबा. उधर में बहुत सामान है, ये रूम है किसी को पाहिजे. वो सीन इधर क्रिएट किया है, वो सीन समझेगा इधर, इसलिए फक्त दिखाओ. आपने निकालो इसमें से काय. असंच राहून द्या. असंच राहून द्या, आम्हाला नको काय. हाँ टिकने का पाकिट भी ओके. वही तो हम क्या वो चाहिए वैसे दूसरे को इतर का सगळं लागছে काहीच मत हालत. किसका वो काढू फक्त.
हो काढू बाळ होतं. हिंदी का जरा अवघड आहे बरं का तुमचा. हाँ उधर का नहीं. हाँ क्या है ना, घर दिखाना है, घर तो घर ऐसे ही होता है. इधर का घर जैसा इधर झोपेंगी. फैन नहीं लगता क्या? या सर तुझं काय करायचं ना हॅलो तुझा पाय मोडलाय. एका गाडी घेऊन येतो. कसं वाटलं दादा शूट करून? खूप छान. तुम्हाला कसं वाटलं ती सांग. वाटलं मला कसं वाटलं दादा? पहिल्यांदा शूटिंग केलं. आता कुठल्या सीनला जायचंय? आता पुढचं सीन आहे त्या ब्रिजवरचा. ब्रिजवर तुमचं फोटो किंवा नाव मोठं काढायचं. अच्छा, आणि तिथं कोरायचं का मधोमध? ओके. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. मला छान वाटलं. मला नेहमीच छान वाटतं. पहिल्यांदाच आमचे पहिलंच काम आहे आपलं. फर्स्ट टाइम. काही चूक झाली तर सांभाळून घ्या. पहिलंच काम आहे. इथून पुढे आपले जोरात काम आहे. इथून पुढे सगळं चुकत होणार आहे. पहिली चूक मान्य करा. इथून पुढच्या मान्य करा. आता आम्ही चाललेलो आहोत शूटला आणि हे बघा, हे आहे आमचं रो हाऊस आणि आम्हाला इथे स्टे करण्यासाठी दिलं होतं. रो हाऊस आम्ही स्टे केलं होतं इथे आणि चेकआउट करून निघालोय. आता चेकआउट झालेलं आहे आमचं. आता आम्ही निघालोय. हे आमचे डीओपी दादा आणि आमचे मॅनेजर ताई असिस्टंट आहेत त्या. आणि तसे ह्या दोघांचं विवाह झालेला आहे. शिवमंगल सावधान. पण इथे कामात दाखवत नाही ते लग्न झाल्यासारखं अनमॅरिड असल्यासारखं दोघेही वागतात. दाजी तर फारच वागतात अनमॅरिड सारखं. आणि इथं पॅन्टी करायची कामं चाललेली आहेत. पॅन्टी काय बसतच नाहीत. आम्हाला टेन्शन आलेलं आहे. फारच टेन्शन आलेलं दादाला. आणि आता आम्ही चाललेलो आहोत शूटला.
फ्रेश वगैरे होऊन मी दुसऱ्या सीनसाठी निघाले आणि मला या गाडीत बसवलं. ह्या गाडीत बसल्यानंतर रंगाचा बेरंग होतो अगदी त्याच प्रकारे झालं. मला वाटलंच नाही की इतके माझे केस विस्कटतील. ह्या गाडीला काय म्हणतात मला माहीत नाही, पण मी ह्या गाडीला एक उघडी गाडी असं नाव दिलं की जिला वरतून काहीच नाही आहे. तर सगळे हसत होते. खूप छान असं ह्या गाडीचं नाव असतानासुद्धा तिला वेगळंच नाव पाडलं, कारण तिला वरतून काहीच नाही आहे, कपडेच नसल्यासारखं मला वाटलं आणि इतकं छान आवरलं होतं. तर खाली उतरल्यानंतर भूतावानी अवतार झाला. खरं सांगू, शूट करताना तितकी मज्जाही येते पण तितके हालही होतात. माझा जो फर्स्ट सीन होता तो म्हणजे पायऱ्यांवरनं पडायचा. बरेच टेक झाले, 1 टेकमध्ये काहीच गोष्टी घडल्या नाही. पाय तरी असा अपोजिट पडत होता किंवा सरळच पडत होता किंवा मी स्वतःहून करत होते. पण मला खरं सांगते, मला खूप लागलं होतं. पण तरीसुद्धा म्हणतात ना, कलाकारांनी आपलं दुःख आणि सुख बाजूला ठेवून कलेला मान द्यावा. अगदी त्याच प्रकारे मी करत होते. आणि शूटचा तिसरा दिवस. पहाटे 5 वाजता उठलो आम्ही आणि शिंगणापूर या ठिकाणी शूटसाठी जायचं होतं. पहाटे 5 वाजता उठून खूप थंडी होती, तरीही आम्ही तिथे कॉल टाईमला बरोबर वेळेत पोचलो. आणि वेळेत पोचल्यानंतरनं सीन असा होता की माझे हात दोन्ही बांधलेले होते आणि दादा जे आहेत ते पुढनं त्यांच्या समोरून त्यांचे डायलॉग बोलणार होते. माझे हात बांधलेले असताना ते सोडले नाही, कारण कंटिन्युटी हवी होती आणि ती कंटिन्युटी तशीच ठेवली, कारण ती हवी होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला गुडघ्यावर बसून प्रचंड त्रास होत होता, पण तरी मी तो त्रास तसाच सहन केला. शेवटी दादाच म्हणले की ताई तुम्ही 2 पायांवर बसा, कारण ड्रोनचा सीन झाला तरीसुद्धा. पण मग मी 2 पायांवर बसूनही मला अनकम्फर्टेबल फील होत होतं, म्हणून मी पुन्हा गुडघ्यांवर आले. आणि गुडघ्यांवर आल्यानंतर मी माझं काम द्यायचं कामच करत होते आणि दादाही परफेक्ट गोष्टी सगळ्या बघत होते. असं आमचा सीन फर्स्टपासून तर लास्टपर्यंत खूप छान प्रकारे उत्तम छान झाला आणि आम्हाला खूप धमाल मस्ती करत आम्ही कामं केली. दबावासारखं काम नाही करत आणि बहीण भावंड आम्ही एकत्र असल्यामुळे छान कामं होतात आमच्याकडून, म्हणून मला मस्त वाटतं काम करताना. आणि दादाची एक गोष्ट आहे की एक पॉईंट बघणार, कुठे चुकलं तरी परत टेक घ्या असं असतं, म्हणून मला मज्जा येते काम करायला. दिसतं का आपल्याला ड्रोन धावतो आता. आज आमचं शूट पूर्ण झालेलं आहे, आमचं पॅकअप झालाय आज आणि खूप छान शूट झालाय. खूप छान शूट झालाय. सर्व ताईंनी खूप छान काम केले आणि आमचे DOP खूप छान काम केले. आमचे असिस्टंट, त्यांचे मित्र बापू दादा, मी स्वतः नशिबाचा खेळ असेल, माया लावताना लाव म्हणून भरून, रडू नको जाण वगैरे हे आमच्या दोघांचेच गाणे आहेत. तर हेही गाणं लवकरच आपल्या भेटीला येते. ते गाणं कसं झालंय काय झालंय ते आम्हाला कमेंट करून सांगा. गाण्याला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. आपल्या कोणत्या चॅनलला येते? SK स्टार म्युझिक कंपनी. तर सगळ्यांनी आवर्जून बघा, खूप छान गाणं आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करतो. आणि ह्या गाण्यात काहीतरी अँटिक बघायला भेटल, हे नक्की. जे घडतंय तेच भेटेल बघायला. आमच्या असिस्टंट मॅडम मागे बसलेले आहेत. आमलत.